यवतमाळ जिल्ह्यातील सिंदी रेल्वे ही जिल्ह्यातील सर्वात जुन्या नगर परिषदांपैकी एक, मात्र दुर्दैवाने विकासाच्या बाबतीत आणि विशेषतः आरोग्याच्या बाबतीत हे शहर आजही उपेक्षितच राहिले आहे। अनेक वर्षांपासून सिंदी येथे ग्रामीण रुग्णालय व्हावे अशी मागणी नागरिक करत आहेत, मात्र केवळ आश्वासनांशिवाय त्यांच्या पदरात काहीच पडलेले नाही। याच अन्यायाविरुद्ध आज सिंदीकरांनी टोकाचा पवित्रा घेतला असून मुख्यमंत्र्यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून ग्रामीण रुग्णालयाची मागणी केली आहे। सिंदी रेल्वे परिसरातील नागरिकांना उपचारासाठी आजही सेवाग्राम किंवा नागपूरच्या दिशेने धाव घ्यावी लागते। तातडीची आरोग्य सेवा उपलब्ध नसल्याने अनेकदा रुग्णांचे हाल होतात। आश्वासन देऊनही सिंदीत ग्रामीण रुग्णालय उभारले जात नसल्यामुळे आज सिंदी रेल्वे बचाव आंदोलनाअंतर्गत नागरिकांनी रक्ताने पत्र लिहिण्याचे अभिनव आणि तितकेच दाहक आंदोलन छेडले आहे। या आंदोलनाचे विशेष आकर्षण ठरले ते संग्राम अशोकराव कळणे यांचे कुटुंब। केवळ घोषणाबाजी न करता त्यांनी आपली सामाजिक जबाबदारी ओळखून पत्नी ऋषाली संग्राम कळणे आणि मुलगा सोम संग्राम कळणे यांच्यासह या आंदोलनात सहभाग घेतला। या कळणे कुटुंबाने स्वतःच्या रक्ताने राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सिंदीच्या आरोग्याचा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली आहे। आमच्या शहराला विकासापासून लांब ठेवले जात आहे। आता तरी आमच्या रक्ताची किंमत ओळखून सिंदीत ग्रामीण रुग्णालय मंजूर करा अशी भावना यावेळी आंदोलकांनी व्यक्त केली। नगर परिषद असूनही आरोग्य सुविधांपासून वंचित असलेल्या सिंदीकरांचा हा रक्ताचा टाहो थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी पोहोचणार का आणि प्रशासनाला जाग येणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। NTV न्यूज मराठी, सिंदी रेल्वे, यवतमाळ।